नमो नमः सर्वेभ्यो। अस्मिन् चलचित्रे वयं संस्कृतभारत्याः गीतासोपानस्य भागद्वयस्य नवदशस्य पाठस्य अभ्यासम् अत्र कुर्मः। पृष्ठ क्रमाङ्क अस्ति 128 128 पेज नंबर 128। पाठक्रमाङ्क अस्ति 9 अत्र वयं अधुना वयं भावे प्रयोगस्य अभ्यासः करणीयमस्ति। वयं जानीमः प्रयोगः त्रीणि प्रकाराः, प्रयोगस्य त्रीणि प्रकाराः, वाक्यानां प्रयोगस्य त्रीणि प्रकाराः सन्ति। के ते? कर्तरी प्रयोग, कर्मणि प्रयोग, भावे प्रयोग च। प्रयोगः च, कर्तरि प्रयोगः, कर्मणि प्रयोगः, भावे प्रयोगः च। कर्तरि कर्मणि प्रयोगः वयं गते चलचित्रे वयम् अपश्यन्। अधुना वयं भावे प्रयोगस्य अभ्यासं करणीयमस्ति। अत्र भावे प्रयोगः वयं जानीमः अकर्मक धातवः धातोः द्वौ प्रकारौ स्तः। अकर्मक धातुः सकर्मक धातुः। सकर्मक धातूनां कर्मणि प्रयोगः संभवते, परन्तु अकर्मक धातूनां भावे प्रयोगस्य प्रयोगं करणीयम् अस्ति। धातूंचे दोन प्रकार असतात, आपण बघितले, सकर्मक धातू आणि अकर्मक धातू। हे मागच्याच चलचित्रामध्ये आपण बघितलं होतं की ज्यांना कर्म असतात त्या धातूंना सकर्मक धातू म्हणतात, की ज्यांना कर्म नसतात त्या धातूंना अकर्मक धातू म्हणतात। आणि सकर्मक धातूंचा कर्मणी प्रयोग होतो आणि अकर्मक धातूंचा भावे प्रयोग होतो। म्हणजे आता उदाहरणार्थ आपण एक शॉर्ट मध्ये बघायचं की सकर्मक धातू आणि अकर्मक धातू। सकर्मक धातूंचे दोन प्रकार किंवा दोन प्रयोग होऊ शकतात, एक म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग। अकर्मक धातूंचे पण दोन प्रयोग संभवतात, एक म्हणजे कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग। ओके, किंवा एक जर वाक्य लक्षात ठेवलं की सकर्मक धातूंचा कर्मणी प्रयोग होतो आणि अकर्मक धातूंचा भावे प्रयोग होतो। आता आणि कर्मणी प्रयोगाची जी डेफिनेशन्स आहेत किंवा ज्या पद्धतीने ते बनतात तेच भावे प्रयोगामध्ये होतात। कर्तरी प्रयोगामध्ये आपण काय बघितलं की कर्ता कुठल्या विभक्तीमध्ये असतो? कर्ता प्रथमेमध्ये असतो। कर्मणीमध्ये कर्ता कुठल्या ह्याच्यात असतो? तृतीयेमध्ये असतो। तसंच भावे प्रयोगामध्ये सुद्धा कर्ता तृतीयेमध्ये असतो। कर्तरी प्रयोगामध्ये कर्म कुठल्या विभक्तीमध्ये असतं? कर्म द्वितीयेमध्ये असतं। कर्मणी प्रयोगामध्ये कर्म कुठल्या विभक्तीत असतं? कर्म प्रथमा विभक्तीत असतं। आणि भावे प्रयोग हा अकर्मक धातूंचा होतो, म्हणून भावे प्रयोगामध्ये कर्म नसतं। अवधानेन शृणोतु। नीट हे डोक्यात चित्र छापून घ्या की सकर्मक धातूंचा कर्मणी प्रयोग होतो आणि अकर्मक धातूंचा भावे प्रयोग होतो, त्यामुळे कर्म भावे प्रयोगामध्ये नसतं। कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्यानुसार चालतं, कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्मानुसार चालतं आणि भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे नेहमी प्रथम पुरुष एकवचनातच असतं। भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे प्रथम पुरुष एकवचनातच असतं। त्याला पुढचे जे 9 प्रत्यय असतात ते, ते, अंते, से, थे, द्वे, एव, हे, अवहे, अमहे, ह्याचे कुठलेही प्रत्यय लागत नाहीत। इतर 8 प्रत्यय लागत नाहीत एक्सेप्ट प्रथम पुरुष एकवचन। भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे नेहमी प्रथम पुरुष एकवचनातच असतं। कर्मणी प्रयोगामध्ये ते एक प्रथम पुरुष एकवचन द्विवचन बहुवचन किंवा मध्यम पुरुष एकवचन द्विवचन बहुवचन उत्तम पुरुष वगैरे असे 9 प्रत्यय त्याला लागू शकतात। जसं कर्मणी प्रयोगामध्ये य हे चा चिन्ह येतं, तसंच भावे प्रयोगामध्ये सुद्धा यचं चिन्ह असतं। कर्मणी प्रयोगामध्ये जसे आत्मनेपदीचे प्रत्यय लागतात, तसे भावे प्रयोगामध्ये सुद्धा आत्मनेपदीचेच प्रत्यय लागतात। धातू परस्मैपदी असो, आत्मनेपदी असो, उभयपदी असो, प्रत्यय हे आत्मनेपदीच लागणार। ओके, फक्त कर्मणी आणि भावे ह्याच्यामध्ये जो फरक काय आहे की कर्मणीमध्ये कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असतं, भावे प्रयोगामध्ये कर्म नसतं। त्याच्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्मानुसार चालतं, भावे प्रयोगामध्ये कर्मच नसतं, त्यामुळे त्याला कर्मानुसार चालत नाही, तर ते फक्त प्रथम पुरुष एकवचनातच चालतं किंवा एकवचनातच असतं। म्हणजे त्याचा ते हा एवढाच प्रत्यय त्याला संभवतो, मग कर्म नसतंच त्याच्यामध्ये। आणि जसा कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीयेमध्ये असतो, तसाच भावे प्रयोगामध्ये सुद्धा कर्ता
तृतीयमध्येच राहतो. तर या काही गोष्टी ह्या नीट लक्षात ठेवायच्या आपण. अधुना स्टॉप शेअर स्क्रीन शेअर करू मी. पाठ क्रमांक अस्ति 19 त्यक्ताहंकारेण भारहितेन भूयते. आता आपण बघितलं भू धातू आहे इथे. स्क्रीन शेअर झाली. भू धातू आहे इथे. आता या भू धातूला किम भूयते, कह भूयते करता मिळेल. किम भूयते, किम काय झालं असं नाही होत. सो त्याच्यामुळे हा अकर्मक धातू आहे. आता आता या धड्यामध्ये आपण या भावे प्रयोगाचा वर्तमान काळ बघतो आहोत. लट लकारामध्ये फक्त. त्यक्ता तृतीया एकवचन, अहंकारेण तृतीया एकवचन, भाररहितेन तृतीया एकवचन, कर्ता तृतीया एकवचनात, कर्म नाही आणि क्रियापद हे प्रथम पुरुष एकवचनात. या प्रयोगाला म्हणतात भावे प्रयोग. आता भावे प्रयोगस्य वर्तमान कालस्य अभ्यासम अत्र अस्मिन् चलचित्रे वयं करणीयमस्ति. अस्माभिः करणीयमस्ति. एतां कथां सावधानतया उच्चैः पठत अवगच्छत च. ही कथा तुम्ही मोठ्याने वाचा आणि समजून घ्या. एकः काकः, एक कावळा असतो. तेन आकाशे डीयते, तो आकाशात. आता काकः किंवा सह आकाशे उड्डयति असं आपण म्हणू शकतो, किंवा डीयति हा कर्तरी प्रयोग झाला. तो आकाशात उडत आहे, बरोबर. पण इथे आपल्याला भावे प्रयोग किंवा भावे प्रयोग करायचा आहे. त्यामुळे तेन कर्ता तृतीयेमध्ये, आकाशे कर्म नाहीच याच्यामध्ये. आकाशे म्हणजे आकाशामध्ये, किंवा त्याच्याकडून तो आकाशात उडत होता, त्याच्याकडून आकाशात उडले जात होते, जात आहे. डीयते. आता इथे बघा प्रथम पुरुष एकवचनाचाच प्रत्यय आहे. तेन सह अन्यैः अपि पक्षिभिः डीयते. आता इथे काक आहे, तो पण डीयतेच आहे. त्याच्यानंतर पक्षीभिही म्हणजे बहुवचन आलं तरी सुद्धा डीयते हा प्रथम पुरुष एकवचनातच क्रियापद राहिलं. त्यामुळे भावे प्रयोगामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे य हा चिन्ह असतं त्याचं, आणि त्याच्यानंतर प्रथम पुरुष एकवचनाचाच प्रत्यय लागतो. धाव्यते, कंप्यते, पत्यते, अन्य कुठलेही त्याचं रूप किंवा वचन, लिंग, वचन किंवा पुरुष बदलणार नाही. तेन सह अन्यैः अपि पक्षिभिः डीयते. त्याच्यासह अन्यैः, अन्य काही पक्षीभिः म्हणजे तृतीया बहुवचन, त्यांच्या उडले जात होते, त्यांच्याकडून उडले जात होते. तैः एकत्र मांसखंडः दृश्यते. तैः त्यांच्याकडून एकत्र म्हणजे एकदम या सगळ्यांनी मिळून मांसखंडः दृश्यते, मांसखंड त्यांच्याकडून पाहिला गेला. आता इथे मात्र हा कर्मणी प्रयोग आहे. दृश्यते, कारण दृश्य धातू किम दृश्यते सकर्मक धातू आहे. त्यामुळे मांसखंडः दृश्यते हा कर्मणी प्रयोग आहे, हा भावे प्रयोग नाही. मांसखंडम मुखेन, कारण कर्म आहे याच्यामध्ये. मांसखंडम मुखेन गृहीत्वा काकेन पलायते. पलायते, मांसखंड मुखामध्ये धरून कावळ्याकडून उडले गेले, किंवा पलायते. तत् अनुक्षणम तस्य पृष्ठतः अन्यैः काकैः गृधैः च धाव्यते. अनुक्षणम म्हणजे तत्क्षण काय झालं, तस्य पृष्ठतः त्याच्या पाठीमागे अन्य कावळ्यांकडून आणि गृध्र पक्षी गिधाड आपल्याला माहिती आहे, गृध्रांकडून सुद्धा त्याच्या पाठी धावले गेले. धाव्यते. आता किम धाव्यते असा प्रश्न नाही विचारला, किंवा धावयती असा धातू आहे तर त्याला किम धावयती, कोण धावतंय, कह धाव्यती असं म्हणू शकतो, परंतु किम धाव्यती याचं उत्तर येत नाही. अकर्मक धातू आहे, त्यामुळे या अकर्मक धातूचा भावे प्रयोग झाला. आणि इथे कर्ता आहे, कर्म नाही आहे. काकैही गृदैही च धाव्यते, अन्य कावळ्यांकडून किंवा गिधाडांकडून त्याच्या पाठी धावले गेले. मांसखंडम रक्षितुम अनेन काकेन ततोपि उपरी डीयते. मांसखंडाचं रक्षण करण्यासाठी त्या कावळ्याकडून ततोपी म्हणजे ततः अपि म्हणजे त्याच्या त्या लेवलच्या, ज्या लेवलवर तो उडत होता त्याच्यापेक्षा वरच्या लेवलवर किंवा वरच्या स्तरावर उडले गेले. डीयते. काकैः गृदैः चापि स्वस्य शान्तताम् अपरिगणय्य तस्य पृष्ठतः डीयते.
म्हणजे इतर कावळ्यांकडून आणि गृध्रांकडून सुद्धा च अपि स्वस्य शांतता अपरिगणय्य. हं. म्हणजे त्या म्हणजे त्याची शांतता किंवा त्याच्या तो थकवा किंवा मोजण्या किंवा त्याची जी स्पीड होतो तो मोजण्यासाठी किंवा त्याला कॅप्चर करण्यासाठी त्याच्या पृष्ठतः त्यांच्या पाठीमागून उडले गेले. हं. अनेन काकेन तू कंप्यते. त्या कावळ्याकडून थोडंसं कंपन झालं. कंपन म्हणजे किंवा तो हलला, ॲक्चुअली तो घाबरला असं म्हणू शकतो आपण कंप्यते. हं. अनेन किंवा त्या कावळ्याकडून घाबरले गेले. सम्यक दृश्यते वा. एकं क्षणं, एक निमिषम्. हां. अनेन काकेन तू कंप्यते. त्या कावळ्याकडून म्हणजे तो घाबरला गेला. हं. कंप्यते, कंप्यते. हं. क्रमांक धातू आहे कंप, त्यामुळे त्याचा भावे प्रयोग. काकेन कर्ता तृतीयमध्ये. तस्मात् काकस्य मुखात मांसखंडेन पत्यते. हं. तेवढ्यात काय झालं, तिथे काकाच्या मुखातून तो मांसखंड पडला. हं. किंवा पडला गेला. अधः पतितं मांसखंडं ग्रहीतुम् अन्यैः काकैः गृधैः च धाव्यते. आता खाली पडलेला अधःपतितं मांसखंडम त्या मांसखंडाला ग्रहण करण्यासाठी अन्य कावळ्यांकडून आणि गृध्रांकडून किंवा गिधाडांकडून खाली धावले गेले. तदा काकेन अन्य पक्षीभ्यः मुक्तेन भूयते. तेव्हा ह्या कावळ्याचं काय झालं? तदा काकेन म्हणजे त्या कावळ्याकडून काय झालं? अन्य पक्षीभ्यः पंचमी आहे. म्हणजे अन्य पक्षींच्या पासून मुक्तेन होऊन तो मुक्त झाला. हं. त्या म्हणजे भूयते किंवा तो मुक्त झाला त्या अन्य पक्ष्यांपासून. तेन ज्ञायते यत् म्हणजे त्याला काय जाणवले गेले? हं. ज्ञायते किंवा तो काय शिकला? यत् की अधुना मया स्वतंत्रेण भूयते इति. जेव्हा तो इतर पक्ष्यांपासून वेगळा झाला, तेव्हा त्याच्या काय लक्षात आलं, की आता या माझ्याकडून स्वतंत्रतेने उडले जाईल. त्या उडत आहे मी. त्याच्या हे लक्षात आलं, की मी त्या ग्रुपमध्ये नाहीये. मी एक स्वतंत्रपणे मुक्त विहार करीत आहे. स्वतंत्रतेने मी उडत आहे. मांसखंडेन इव अस्मासु अपि अहंकारेण भूयते. आता ही खूप छोटीशी पण अतिशय महत्वाची आणि खूप छान गोष्ट आहे, की मांसखंडेन इव म्हणजे मांसखंडांप्रमाणेच अस्मासु आपल्यामध्ये अस्मत् सप्तमी एकवचन बहुवचन आपल्या सर्वांमध्ये सुद्धा सुद्धा अहंकारेण भूयते. अहंकाराचा वास असतो. हं. जसा मांसखंड त्याच्या तोंडात होता कावळ्याच्या, तसा आपल्यामध्ये सुद्धा अहंकार असतो. हं. यदि सः अहंकारः त्यक्तः भवति, हं, तर्हि जीवनेन भाररहितेन भूयते. यदि सः अहंकारः हं, म्हणजे त्यक्तः भवति. आता हा कर्मणी प्रयोग आहे. त प्रत्यय आहे, कृदंत प्रत्यय आहे. कर्मणी कृदंत प्रत्यय, त प्रत्यय आहे याच्यामध्ये. तर काय होतं त्या अहंकाराचा त्याग जर आपण केला तर कसं होतं संस्कृत आणि मराठीचं मी सोपं राहण्यासाठी भाषांतर करते. पण तसं भाषांतर त्याचं होत नाही. अहंकाराचा जर त्याग आपण किंवा त्याग करता आला आपल्याला, तर जीवनेन भाररहितेन भूयते. जीवन भाररहित म्हणजे एकदम स्ट्रेस फ्री लाईफ होऊन जातं. किंवा आपण एकदम काळजी किंवा चिंतामुक्त होऊन जातो. मुक्तेन काकेन गगनसौन्दर्यं यथा द्रष्टुं शक्यते, तथैव अस्माभिः अपि जीवनसौन्दर्यं द्रष्टुं शक्यते. हं. मुक्तेन काकेन म्हणजे मुक्त झालेल्या त्या कावळ्याकडून हं, गगनसौंदर्यं गगनसौंदर्य म्हणजे आकाशाचं सौंदर्य यथा म्हणजे ज्याप्रमाणे द्रष्टुम शक्यते म्हणजे त्या मुक्त झालेल्या कावळ्याकडून जसं गगनाचं किंवा आकाशाचं सौंदर्य पाहिलं जाऊ शकतं द्रष्टुम शक्यते तथैव किंवा तसेच अस्माभिः अपि म्हणजे आपल्याकडून सुद्धा जीवन सौंदर्यम द्रष्टुम शक्यते. आपल्याकडून सुद्धा जीवनाचं सौंदर्य पाहिलं जाऊ शकतं. हं. आता इथे खूप छानशी गोष्ट आपण बघितलेली आहे. सो जसा त्यांनी मांसखंड टाकला, तसा आपण अहंकाराचा जर त्याग केला, तर आपल्याकडून सुद्धा छान आकाशात उडता येईल किंवा छानप्रमाणे आपल्याला जीवनाचं सौंदर्य लुटता येईल. असं इथे हे आहे. तर आता इथे बघा, हे डीयते, धाव्यते, स्रस्यते, खिद्यते, कंप्यते, भूयते हे सगळे प्रथम पुरुष एकवचनातच आहेत. कारण यांना कर्म नाही, अकर्मक धातू आहेत सगळे. त्यामुळे यांचा भावे प्रयोग कच होऊ शकतो.
ओके। अकर्मक धातूनां कर्तरी प्रयोगः भावे प्रयोगः च संभवतः। आता जर एक थोडंसं परत एक अवधेय आहे, तर एक नियम भावे प्रयोगाचे महत्वाचे नियम सांगते. भावे प्रयोगाने करता तृतीयेमध्ये कर्म नसतं. क्रियापद हे प्रथम पुरुष एकवचनातच असतं आणि त्याला य हे म्हणजे य हा त्याचं चिन्ह तिथे वापरायचं असतं. मध्यम पुरुष व उत्तम पुरुषाचे प्रत्यय त्याला लागत नाहीत. आता हे झाल्यानंतर आपण खाली जाऊया. अभ्यास प्रश्न वयम अभ्यासवर्गे द्रक्ष्यामः. अवधेयम्. आता एक छोटासा फक्त एक पुन्हा एक टेबल फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे की धातूंचे दोन प्रकार, सकर्मक धातू, अकर्मक धातू. सकर्मक धातूचे दोन प्रयोग होतात, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. अकर्मक धातूचे दोन प्रयोग होतात, कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता हे असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एक सुक्ती आहे खाली. अभ्यास प्रश्न सर्वे वयम अभ्यासवर्गे द्रष्टव्यमस्ति. हा सुक्ती. जितक्रोधेन सर्वं हि जगदेत द्विजीयते. संधी विग्रह करायचा. जितक्रोधेन सर्वं हि जगत एतद विजीयते. आता हा भावी प्रयोग आहे की अर्थ काय होतो ह्याचा की जित क्रोधेन म्हणजे ज्याने क्रोधावर विजय मिळवला आहे किंवा क्रोधावर विजय मिळवल्यामुळे सर्व एतद जगत हे सर्व जग हे जिंकता येते, विजीयते. आता इथे बघा, जित क्रोधेन हा कर्ता आहे, त्यामुळे प्रथमेमध्ये सॉरी तृतीयेमध्ये तो आहे. एतद जगत हे जग विजीयते, हे जग जिंकता येते, असा त्याचा अर्थ होतो. एवं प्रकारेण वयं नवदशस्य पाठस्य अभ्यासम् अपि सम्पूर्णं कृतवन्तः. स्टॉप शेयर करोमि. अग्रिमे चलचित्रे वयं विंशतिः पाठं पठिष्यामः. धन्यवादः.